नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे गणितीय क्रिया. तर पहा, गणितीय क्रिया पाहण्यापूर्वी जे गणितीय क्रियेचे क्रम आहे, जसं गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यांचा जो क्रम आहे हा नेमका कसा लावायचा आणि कशा पद्धतीने गणित सोडवायचं यासाठी थोडी महत्त्वाची माहिती आहे, ती पाहून घेऊ. त्यानंतर आपल्या गणिताला आपण सुरुवात करू. तर पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. काय म्हटलं आहे पहा, गणितीय प्रक्रिया करताना अनुक्रमे खालील क्रिया करावी. म्हणजे हे क्रिया आपल्याला करणं गरजेचं आहे, तर ते गणित व्यवस्थित आणि अचूक निघते. ठीक आहे, तर पहा, लक्ष द्या. हे बोडामास वगैरे तुम्हाला माहिती आहे, कंचे, भागोबेव हे सर्व माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, पण आपण गणित सोडवताना नेमकं काय चुका करतो आणि काय नाही करायला पाहिजे हे मी समजून व्यवस्थित सांगतोय तुम्हाला. पहा, लक्ष द्या. सुरुवातीला पहा, आता हा एक स्पेलिंग म्हणजे अशी दिली आहे त्या ठिकाणी. मग पहा, बी म्हणजे काय, तर ब्रॅकेट. ब्रॅकेट म्हणजे काय, कंस हे माहिती आहे तुम्हाला. पहिले कंस महत्त्वाचा असते. कंस नसला तरी कंस टाकून आपण सोडू शकतो त्याला. तर पहा, त्यानंतर ब्रॅकेट म्हणजे काय, तर कंस. त्यानंतर ओ म्हणजे ऑफ. ऑफ म्हणजे काय, तर चे म्हणजे काय, गुणाकार हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर म्हणजे ब्रॅकेटमधला गुणाकार सुरुवातीला करून घ्यावा लागते. त्यानंतर पहा, डिव्हिजन म्हणजेच काय, तर भागाकार. येईल लक्षात. मग क्रिया येते आपल्या भागाकाराची. त्यानंतरची क्रिया मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, तर गुणाकार. भागाकार नंतर काय, गुणाकार. त्यानंतर येते ॲडिशन. ॲडिशन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, बेरीज. आणि सरते शेवटी काय, सबस्ट्रॅक्शन म्हणजेच काय, तर वजाबाकी. येईल लक्षात. या अनुक्रमिक क्रिया आपल्याला कराव्या लागते. आता आपल्याला हे सर्व कंचे भागुबेव मराठीत लिहिलं पहा. कंचे भागुबेव म्हणजेच काय, कंचे भागुबेव हे लक्षात ठेवण्यासाठी हे दिलेलं आहे. येईल लक्षात तुमच्या. तर पहा, आपल्याला अनुक्रमे या गोष्टी लक्षात ठेवायचा आहे. कंस, चे, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, मग बेरीज आणि मग वजाबाकी. येईल लक्षात. आपल्याला सर्वाधिक जे वापर होतो याचा होतो सुरुवातीला भागाकार, नंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. येईल लक्षात. काही कंसाचे जर गणित आले तेही पाहू आपण त्या पद्धतीने. ठीक आहे, तर काळजीपूर्वक व्यवस्थित असं लिहून घ्या आणि पाठांतर सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, चला याच्यावर आधारित आता काही आपण प्रकार बघू. ठीक आहे, पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 1, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला आणि दुसरा असे 2 प्रश्न दिले आहेत. एका एकाने एक प्रश्न आपण सोडून घेऊ. तर पहा, आता प्रश्न सोडवण्यापूर्वी सांगतो आहे की कंस नसेल तर कंस टाकून देऊ आपण. कंस टाकून जर गणित सोडवले तर तुमचे पूर्णच्या पूर्ण अचूक उत्तर मिळते. येईल लक्षात. नाहीतर चुकण्याचे चान्सेस असते. येईल लक्षात. तर पहा, आपल्याला अचूक उत्तर काढण्यासाठी नेमकं काय करायचं, याच्यातली पहिली क्रिया कुठली करायची, तर भागाकार. बघा, माहिती आहे ना, कंचे भागोबेवनुसार पहिला भागाकार. मग मला सांगा, भागाकाराची हे जे कंस करून घेतला, पूर्ण बाकीचे जशात तसं लिहून टाका या गुणाकारापर्यंत. पहा, लक्ष द्या. 12 अधिक 3 गुणिला. त्यानंतर 2ने जर 14ला भागलं तर बे 7 14 किती राहते, 7. त्यानंतर हा गुणाकार असाच, हा 2 अधिक 5. येईल लक्षात. त्यानंतर पहा, आता याच्यातलं काय सोडू शकतो आपण, गुणाकार. मग गुणाकार कोणता, या तिघांचा गुणाकार येतो. बघा, लक्ष द्या. इथे गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे. मग हे सोडवण्यापूर्वी हे जशा तसे लिहून घेतो. हा 12 अधिक, चला हा काय, 7 दुणे 14, 14 त्रिक 42. पहा, 7 दुणे किंवा बे 7 14 आणि 14 त्रिक 42, हा लिहितो मी 42 आणि अधिक काय, तर 5. आता या तिघांचीही काय आली, बेरीज. मग तिघांची बेरीज करून घेऊ, बस झालाय. आणि कोणतंही गणित असो, आपल्याला फक्त 3 ते 4 स्टेपमध्ये गणित मिळते. एक तर त्याने दिलेलं असते, हा एक, हे एक आणि फायनल उत्तर आता मिळेल आपल्याला. खूप झाला, 3 ते 4 स्टेपमध्ये गणित मिळते. म्हणून पद्धतशीर सोडवा, कंस टाका, व्यवस्थित निघते. तर पहा, आता यांची बेरीज करू. पहा, हे 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. ठीक आहे, बाकी काहीच नाही राहिला. हा 4 आणि 1 5. म्हणजे या पद्धतीने आपलं उत्तर काय मिळते, 59. येईल लक्षात तुमच्या. अतिशय साध्या पद्धतीने मी सोडवलं आहे. येईल लक्षात. चला बाजूचं पाहू आपण. आता या ठिकाणी आपल्याला दिसून पडत आहे की या ठिकाणी भागाकाराची क्रिया, या ठिकाणी भागाकाराची क्रिया आहे. मग भागाकाराची क्रिया आपण सुरुवातीला सोडवतो. मग हे दोन्ही भागाकारावर कंस टाका या पद्धतीनं. ठीक आहे, चला काय होईल पहा. 5ने 40ला भागलत काय, 5 8 40, हे राहिले 8. गुणाकाराची क्रिया 6 असाच प्लस असाच. त्यानंतर बे दुणे 4, हा राहिला 2. हा कंस सोडवल्यानंतर 2 राहिला आणि वजा हा 2. याच्यातली पहिली कोणती क्रिया सोडवता आता, तर याच्यापैकी पहा, गुणाकार आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे. तर सुरुवातीला गुणाकार सोडून घेऊ. साइन 8 हे 48 अधिक 2 आणि वजा 2. येईल लक्षात. यातला काय सोडू, पहिले आपल्याला बेरीज सोडवा लागेल. ही बेरीज पहिले सोडून घेऊ. मला सांगा, 48 आणि 2 हे झाले 50 आणि 50 वजा हे 2. मग मला सांगा, आता शेवटची ही स्टेप आहे, बस झालं. याला कंस टाकला नाही टाकला तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. पहा, 50 वजा 2 म्हणजेच काय राहिलं उत्तर तुमचं, हे फायनल उत्तर आहे 48. येईल लक्षात. या पद्धतीने तुम्हाला गणितीय क्रियेचे क्रम लावून व्यवस्थित अशी गणितं सोडवायची आहेत. ओके, चला यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण.
पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 2, प्रश्न क्रमांक त्यामधला हा पहिला आणि हा दुसरा. येईल लक्षात. आता त्या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये नेमकं काय फरक आहे, तर त्यांनी पहिलेच आपल्याला कंस दिला आहे, यामध्ये आणि त्यामध्ये पहिलेच कंस दिलेला आहे. म्हणजे ते म्हणत आहे की पहिले ही क्रिया करून घ्या, मग ती प्रक्रिया करून घेऊ. ठीक आहे ना. पहा लक्ष द्या, याच्या पूर्वीच्या याच्यामध्ये आपण कंस टाकत होतो, याने पहिलेच दिला म्हणून हे करून घेऊ, काही अडचण नाही. पहा हा सोडून घेऊ नका, हा असाच ठेवा सुरुवातीला. पहा लक्ष द्या, हा 5 × 5 + 40 आणि भागाकारामध्ये काय 4 + 4 हा काय झाला आता 8 × 6 - 3 + 2. येईल लक्षात. पहिले कंस सोडून घेतला आहे आपण. आता काय करायचं आहे, भागाकाराची क्रिया दिसत आहे का, पहिले भागाकार, पहिले हा भागाकार करा. येईल लक्षात. गुणाकार वगैरे नंतर करू, पहिले भागाकार महत्त्वाचा नाही. तुम्ही जर गुणाकार हा आणि हा गुणाकार केला की हे पहा इथे पहिले भागाकार करणं गरजेचं आहे, नंतर गुणाकार करू, जे येईल ते पाहू नंतर. ठीक आहे. चला काय होईल, हे हा 5 × हा सुद्धा 5 अधिक 8 × 5 = 40 हे राहिले 5. त्यानंतर गुणिला परत 6 - 3 + 2. येईल लक्षात. चला आता गुणाकार करू यातला. भागाकार झाल्यानंतर गुणाकाराची क्रिया. हा एक गुणाकार दिसत आहे आपल्याला आणि हा एक गुणाकार आहे, इकडे नाही आहे. पहा हा सोडून घेऊ. 5 × 5 किती, हा 25. ओके. अधिकचं चिन्ह द्या. 6 × 5 हा 30. ठीक आहे. -3 + 2. आता काय करून घ्यायचं, आता बेरीज. बेरीजचे चिन्ह कुठे कुठे दिसत आहे पहा, इथे बेरीज आहे, इथे बेरीज आहे. याचा अर्थ हे आणि हे करून घेऊ नका. येईल लक्षात. बेरीज म्हणजे काय असते नेमकं पहा, हा जो आहे हा प्लसमध्ये आहे म्हणजे बेरजेमध्ये आहे, हा 30 बेरजेमध्ये. हा जो 3 आहे हा 3 मायनसमध्ये आहे, वजामध्ये आहे, एक लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हा पहा हा पण प्लसमध्येच आहे म्हणजेच बेरजेमध्ये आहे. याचा अर्थ आता काय करायचं आहे तुम्हाला पहा, बेरजेमध्ये कोण कोण आहे, 25, 30 आणि 2. आणि हा जो वजा आहे हा मायनस इथे करा, क्रॉस करा आणि इथे नेऊन असा ठेवून द्या. बस झालं. यांची करू आता पूर्ण बेरीज आपण. आता हे झालं पूर्ण बेरीज. बेरीज बेरीज बेरीज. येईल लक्षात. जो वजा आहे ते काढून ठेवून दिला मी बाजूला. आता हे पहिले करून घेऊ. पहा लक्ष द्या. मला सांगा 25 आणि 30 हे झाले आपले 55. 55 आणि 2 किती झाले, हे 57. इथे पूर्ण लिहून टाकतोय मी 57. वजा काय राहिला, हा 3. आता मला सांगा हे शेवटची क्रिया आपली काय राहील, 57 - 3 म्हणजे उत्तर काय मिळते तुम्हाला, हे 54. येईल लक्षात. या पद्धतीने उत्तर काढता येईल. त्याने जसं म्हटलं पहिले कंस सोडवा, त्याच्यानंतर आपली क्रिया, मग भागाकार, गुणाकार, बेरीज, वजा बाकी झालाय. येईल लक्षात. 4 स्टेपमध्ये गणित मिळते. 1 2 3 4. चला त्यानंतरचं पाहू आता काय होईल पहा. याच्यामध्ये त्याने पहिले कंस दिला, या ठिकाणी पहिले ते सोडून घेऊ. तत्पूर्वी हे पूर्ण लिहून घेऊ. पहा 12 - 15 × 8 अधिकचं चिन्ह दिलं आहे. 25 × 5 = 125. ठीक आहे. चला वजा काय तो 12, हा भागाकार करून घेतला आहे आपण. ठीक आहे. त्यानंतर याच्यातला काय सोडवता येईल, हा गुणाकाराची क्रिया दिसत आहे. ठीक आहे ना. पहा हे 12 असेच, वजा 15 × 8 = 120 हे लिहिले मी 120 अधिक 5 - 12. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये प्लस आणि मायनस दोनच क्रिया राहिल्या. पहा हा प्लसमध्ये आहे, हा मायनसमध्ये आहे, हा प्लसमध्ये आहे, हा मायनसमध्ये आहे. म्हणजे मायनस मायनस बाजूला काढून घेऊ, प्लस प्लस एका साईडला करू. पहा लक्ष द्या. आता काय होईल, हा मायनस आहे आणि हा मायनस आहे म्हणजे वजा 120 इथे लिहितो आहे मी. ठीक आहे. हा 120 काटला. चला यांची बेरीज करू. कोणाची, 12 अधिक 5. हे बघा हा प्लसमध्ये आहे आणि हा प्लसमध्ये आहे. 12 अधिक 5 किती, हा झाला 17. 12 आणि 5 किती, तर 17. आणि वजामध्ये काय, ह्या दोन्ही वजा म्हणजे यांची बेरीज करा. किती राहिले, हे 120 आणि 12 हे झाले 132. बस झालाय. आता पहा 132 मधून 17 वजा करा, कारण 17 मधून 132 वजा होणार नाही. ठीक आहे ना. 132 मधून 17 वजा करा आणि चिन्ह वजाच द्या, कारण मोठ्या संख्येत चिन्ह मायनस आहे. मग या ठिकाणी वजामध्ये उत्तर निघेल, मायनसमध्ये उत्तर मिळेल आपल्याला. 132 वजा किती, हा 17 सोडून घेऊ. पहा लक्ष द्या. 2 मधून 7 जात नाही, 1 घेतला. 12 मधून 7 गेले, हे राहिले 5. ओके. त्यानंतर इथे 1 आला. 1 आणि 1 किती झाले, 2. या 3 मधून 2 गेले, 1 राहिला आणि हा 1 असाच. म्हणजे उत्तर जे आहे ते काय मिळेल आपल्याला, 115 ते मिळते, पण तो मायनसमध्ये. हा झाला 115 वजा, हे झालं उत्तर आपलं. येईल लक्षात तुमच्या. आता याच्यापूर्वी साधे गणित पाहिले, हे जे आहे कंस टाकलेला त्यांनी दिलेलं असते. कधी कधी एका ठिकाणी कंस असतो, कधी एकापेक्षा जास्त ठिकाणी कंस असते. याही ठिकाणी एकाच ठिकाणी दिलाय, त्याही ठिकाणी दिलाय. पण जोपर्यंत तुम्ही कंस टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, गणित अचूक निघणार नाही तुम्हाला. येईल लक्षात. चला त्यानंतरचा वेगळा प्रकार बघू आता एक. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 3, प्रश्न क्रमांक त्यामधला हा पहिला आणि तो दुसरा, दोन्ही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. तर पहा काय करता येईल या ठिकाणी आता आपल्याला. आता इथे सुरुवातीला इथे भागाकार दिसत आहे, म्हणजे ह्या भागाकाराची क्रिया सुरुवातीला करून घ्यावी लागेल, नंतर ही क्रिया करू. पहा आता 2ने जर 15ला भागला तर पूर्ण भाग जात नाही.
मग पूर्ण भाग जात नाही याचा अर्थ चुकीचं गणित आहे असं म्हणू नका, ठीक आहे ना. 15ला 2ने पूर्ण भाग जात नाही तर पॉईंटमध्ये काढा. मग 15ला जर 2ने भागलं तर काय निम्मे त्याचे 15चे निम्मे 7.5. ओके. आणि हा वजा पहा किती आहे, हा वजा किती 4 अधिक 8 गुणिले 2 जशा तसं लिहून घेतलं आहे. आता याच्यातली कुठली क्रिया करायला पाहिजे आपण, तर हे गुणाकाराची. आता 7.5 वजा 4 अधिक 8 दुने किती, हा 16. येईल लक्षात. आता एक लक्षात येते तुमच्या की या ठिकाणी हा प्लसमध्ये आहे, हा प्लसमध्ये, हा मायनसमध्ये आहे. मग मायनसमध्ये काढून टाका, हा इकडे लिहा 4 मायनसचा आणि यांची बेरीज करा, कारण पहिले बेरजेची क्रिया असते ना. मग मला सांगा बेरजेच्या क्रियामध्ये काय 7.5 आणि 16 म्हणजे किती, तर पहा लक्षात घ्या 16 आणि हा 7.5 अशी बेरीज पॉईंटच्या खाली तर असा पॉईंट आला पाहिजे, म्हणजे हा 5 असाच, ठीक आहे. हा 6 12 आणि 1 13, 13शी 3 राहिला 1, हा किती 23.5, किती झाले ते 23.5. आता यांची बेरीज जी आहे हे झाले आपले 23.5. आता वजा किती याच्यातला 4, मग वजा बाकीही करता आली पाहिजे. डायरेक्ट आपल्याला काय या 23मधून 4 मायनस करा, पॉईंट राहू द्या तसाच, याची काही अडचण नाही. 23मधून 4 मायनस केले तर किती राहिले 19, म्हणजे उत्तर काय 19.5. आपलं उत्तर मिळते 19.5. हे लक्षात, हे झालं आपलं उत्तर. हे शेवटची क्रिया कंस केलं नाही केलं तरी चालते. हे लक्षात पहा. इथे काय सोडवलं त्यांनी, भागाकार दिलाच होता, ठीक आहे ना, ते पहिले करून घेतला. त्याच्यानंतर काय गुणाकाराची क्रिया झाली, त्याच्यानंतर बेरजेची क्रिया आणि मग वजाबाकीची क्रिया शेवट. हे लक्षात. असं व्यवस्थित उत्तर काढा, पण सुरुवातीला पॉईंटमध्ये भाग नाही जात याचा अर्थ सोडून देऊ नका असं गणिताला, ते सोडवा व्यवस्थित पूर्ण, ठीक आहे. चला त्यानंतरचं तिकडे पहा. आता इथे सुरुवातीला त्यांनी कंस टाकलाच आहे, म्हणजे ते सोडवा असं म्हणत आहे. मग काय करता येईल पहा, हा 4 गुणिले 12 असाच, वजा 2ने 25ला पूर्ण भाग जात नाही, पॉईंटमध्ये उत्तर मिळते 25च्या निम्मी किती 12.5, हे दिले आहेत 12.5, वजा काय तर 3, ठीक आहे. आता याच्यातली कुठली क्रिया करावी पहिले, तर गुणाकाराची. 12 चोक हे झाले 48 वजा 12.5 आणि वजा 3. हे लक्षात. आता पहा 48 हे प्लसमध्ये आहे, 12.5 मायनसमध्ये आणि 3 हे मायनसमध्येच आहे, म्हणजे मायनस मायनस यांची पहिले बेरीज करून घेऊ. म्हणजे काय पहा लक्ष द्या, हा 48 असाच लिहून घेतोय, 48 वजा काय होईल पहा यांचं 12 आणि 3 हे किती झाले 15, म्हणजे 15.5. हे लक्षात, हा झाला 15.5. मी काय करून घेतलं आहे, या दोघांची बेरीज, कारण हे दोघं आपल्याला 48मधून वजा करायचे आहे. आता वजा बाकी करून घेऊ, बस झाला आहे. पहा लक्ष द्या, 48मधून 15.5 वजा करा, इथे सोडून घेतो पहा. 48मधून 15.5 वजा करायचे आहे. इथे 0 द्या, 0 आपण घेऊ शकतो, पॉईंटच्या खाली तसा पॉईंट द्या, ठीक आहे. चला पहा, इथे 0मधून 5 जात नाही, 10 घेतले म्हणजे 1 घेतला, 10 झाले. 10मधून 5 गेले, हे राहिले 5, हा एक इथे द्या बाकी, म्हणजेच काय होईल पहा. आता 8मधून हे 6 गेले, राहिले 2, ठीक आहे. आता या 4मधून समजा 1 गेला, राहिले हे 3, म्हणजे इथे पॉईंटच्या खाली पॉईंट. याचा अर्थ आपलं उत्तर काय राहील, हे 32.5. हे लक्षात काय राहील उत्तर, हे 32.5 लिहून टाकतोय, 32.5. हे लक्षात. चला, जर भाग पूर्ण गेला नाही तर तरीही द्या. हे बघा इथे गेला नाही पूर्ण, इथे जात नाही, पॉईंटमध्ये निघाला तर काही अडचण होत नाही. लक्षात. चला त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 4, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा 40. त्यानंतर इथे कोष्टक दिला आहे, म्हणजे आयताचं चिन्ह दिलं आहे, म्हणजे रिकाम्या जागा ही असायला पाहिजे, ठीक आहे. पहा 40 रिकाम्या जागा, 12 रिकाम्या जागा, 3 रिकाम्या जागा, 6 रिकाम्या जागा, 60 बरोबर 4. तर प्रश्न वाचून घेऊ. 4, या उदाहरणात खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा गट वापरल्यास विधान बरोबर येईल. म्हणजे खालीलपैकी हे 4 ऑप्शन दिले आहे, याच्यापैकी एखादं सर्व हे 4, 1 2 3 4 आणि 4च कोष्टक आहे, बरोबर त्यात बसले पाहिजे. बरोबर उत्तर किती मिळालं पाहिजे तुम्हाला 4. मग याच्यापैकी कोणता गट त्या ठिकाणी बसेल हे पाहायचं आहे, ठीक आहे. आता आपण जर सोडवतो म्हणलं, हे 4 सोडून घ्यावं लागेल, बराचसा वेळ जाईल. एक शॉर्टकट टेक्निक सांगतोय तुम्हाला, पहा काळजीपूर्वक थोडं लक्ष द्या. जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं ना, तुम्हाला काही वेळातच सेकंदामध्येच उत्तर मिळते. ते पहा 4 ऑप्शन सोडून पाहायची गरज नाही, एकाच ऑप्शनवरून तुम्ही जाऊ शकता, 1 किंवा 2, जास्त ऑप्शनवरून जायची गरज नाही. हे लक्षात. तर पहा लक्ष द्या, आता तुम्हाला एक माहिती असेल, बेरीज वजाबाकी गुणाकार ही क्रिया कुठेही बसू शकते. म्हणजे इथे गुणाकार बेरीज वजाबाकी होऊ शकते, इथे 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 कुठे होऊ शकते, परंतु भागाकाराचं चिन्ह कुठे येणार नाही. भागाकाराचं चिन्ह असं असते की तिथे भाग गेला पाहिजे. जसं आता एखादा भागाकाराची क्रिया जे आहे, समजा इथं होईल का, 12 ने 40ला भाग जातो का, नाही जाणार. इथे होईल का, इथे होऊ शकतो. पहा इथे भागाकारात जर क्रिया केली तुम्ही तर काय होईल, 3 चौक 12. येईल लक्षात. 12ला पूर्ण भाग जातो 3, इथे होईल का पहा, इथे नाही जाणार.
आलं लक्षात. आता याच्यापेक्षा 10 अंक मोठा आहे, आता इथे पहा याच्यापेक्षा हा अंक मोठा, इथे होणार नाही, पूर्ण भाग जाणार नाही. मग भाग जाणाऱ्या संख्या ज्या आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, म्हणजे इथे भागाकाराची क्रिया येऊ शकते. पाहू आपण सोडून, ठीक आहे, सोडून पाहता येईल इथे भागाकाराची क्रिया आणण्यासाठी काय, तर ऑप्शन कोणते आहे मग ते पाहू. पहा इथे 2 नंबरचा आहे, हा 2 नंबरची रिकामी जागा, त्या ठिकाणी भागाकार येईल. मग इथे पहा 2 नंबरच्या जागेवर भागाकार आहे का, नाही, 1 नंबरवर आहे. इथे 2 नंबरवर आहे, हा क्लिक केला मी. इथे 2 नंबरवर नाही, इथे 2 नंबरवर नाही, येईल लक्षात. म्हणजे आपलं 100% उत्तर हेच असायला पाहिजे. तरीसुद्धा काढून बघू, तुमच्या मनात काही शंका असते तर त्या आपण निरसन करून टाकू. पहा लक्ष द्या थोडं. आता याच्यावरून या गटावरून आपण हे सोडून पाहू. हा सुरुवातीला लिहितोय हा 40 अंक, मी बघा हा लिहिला मी 40. ओके, 40 नंतर चिन्ह अधिकचं देतो आहे, त्यानंतर लिहितो आहे 12, त्यानंतर चिन्ह देतो आहे भागाकाराचं, त्यानंतर लिहितो आहे 3, त्यानंतर गुणाकारात चिन्ह, त्यानंतर लिहिलं मी 6, त्यानंतर वजाबाकी चिन्ह, त्यानंतर लिहिलं आहे 60 आणि आपलं उत्तर याचं किती आलं पाहिजे, 4. ओके, 4 उत्तर येते का पाहू आता आपण. पहा लक्ष द्या थोडं. आता आपल्याला साध्या क्रियेनुसार करून घेऊ, कंची भागोबेऊनुसार. सुरुवातीला हा भागाकार दिसत आहे, भागाकारावर कंस टाकून घेतला आहे आपण. मग 40 अधिक 3 चोक 12 गुणेला हा 6 आणि वजा 60. ठीक आहे, आता हा पहिले गुणाकार करून घ्यावा लागेल. म्हणजे हा 40 अधिक 6 चोक 24 आणि वजा किती 60, येईल लक्षात. आता काय होईल, 40 आणि 24 यांची बेरीज करून घेऊन, हा वजा तिकडेच आहे, काही अडचण नाही. 40 आणि 24 हे झाले आपले 64. 64 वजा 60, मला सांगा आता हे शेवटचं. 64 वजा 60 म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 4, येईल लक्षात. बघा या ठिकाणी उत्तर दिलं तुम्हाला 4. म्हणून म्हणतो आहे हे व्यवस्थित येण्यासाठी तुम्हाला भागाकाराची क्रिया कुठे होईल हे महत्त्वाचं आहे, समजणं पहिले तर, येईल लक्षात. नाहीतर 4 ऑप्शन असते, कोणते ऑप्शन टाकून तिथे जर सोडवतो म्हटलं ते येणार नाही, भरपूर तुमचा वेळ वाया जाईल. वेळ जर वाचवायचा असेल, कारण स्पीड महत्त्वाची असते, वेळ जर वाचवायचा असेल तर भागाकाराकडे लक्ष द्या. भागाकाराची क्रिया कुठे होऊ शकते हे तुम्हाला कळलं पाहिजे. कोणत्या संख्येने भाग जाईल या ठिकाणी भागाकाराची क्रिया होत असते. मग ते दुसरं 2 नंबरचं ऑप्शन आपल्याला अंदाजे कळलंच होतं. ठीक आहे, सोडून पाहिल्यानंतर उत्तरच मिळालं, म्हणजे उत्तर काय तुमचं ऑप्शन क्रमांक 2, येईल लक्षात. चला अजून जास्त समजण्यासाठी याच पद्धतीचं परत एक उदाहरण पाहू आता आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर हा 4, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे, 12 रिकामी जागा 3 रिकामी जागा 8 रिकामी जागा 4 रिकामी जागा 5 बरोबर 33. हे सर्व सोडवल्यानंतर उत्तर काय आलं पाहिजे तुमचं 33. या उदाहरणात खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा गट वापरल्यास विधान बरोबर येईल, कोणत्या चिन्हाचा गट वापरल्यास विधान बरोबर येईल असं म्हटलं आहे. आता 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. तर पहा, यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे भागाकाराच्या क्रियेवरून जायचं. भागाकाराचं चिन्ह महत्त्वाचं असते. मग कुठे भागाकारात चिन्ह लागू शकते, पहा 3 चोक 12 म्हणजे या ठिकाणी भागाकारात चिन्ह लागण्याचे चान्सेस आहे. या ठिकाणी लागेल का, जाणार नाही, भाग नाही लागत. तर या ठिकाणी पहा इथे लागू शकते आपल्याला, 4 दुने 8, येईल लक्षात. इथे लागेल का, नाही. म्हणजे पहा या 1 नंबरवर पहिल्या रिकाम्या जागेवर आणि दुसऱ्या नाही तिसऱ्या रिकाम्या जागेवर, म्हणजेच काय पहिल्या आणि तिसऱ्या रिकाम्या जागेवर भागाकाराचं चिन्ह आहे का. आता दोन्ही ठिकाणी तर भागाकार भेटणार नाही आपल्याला, कोणत्या तरी एका ठिकाणी भेटेल. आता मग अंदाजे काढून पाहावं लागेल. ठीक आहे, सर्वच ऑप्शन सोडवण्यापेक्षा 1 किंवा 2 ऑप्शन सोडवलं कधी चांगलं राहते. मग पहा पहिल्या आणि तिसऱ्या नंबरवर भागाकार आहे का, इथं पहिला तिसरा हा कटला, आईच नाही. ठीक आहे, पहिला तिसरा आईच नाही, हाही कटला. पहिला नाही पण तिसरा आहे म्हणजे हा येऊ शकते. इथे पहिला नाही पण तिसरा आहे, हा येऊ शकते. हे 2 पैकी 1 आपलं उत्तर आहे. पहा मी काय म्हटलं तुम्हाला, 4ही सोडवायची गरज पडत नाही, पण एक जर आला असता तर खूपच छान. इथं 2 निघत आहे, 2 सोडून पाहू. आणि हा जर निघाला तो सोडवायची गरज का मग नाही. आणि हा जर निघाला, हा जर निघलाच नाही तर तो काढायची गरज नाही, कारण तेच उत्तर असते मग. तर पहा लक्ष द्या. आता हा सोडून घेऊ पहिले या पद्धतीनं. पहिले काय लिहाल 12, हे लिहून घेतो मी 12. पहा लक्ष द्या, 12 गुणेला दुसरा काय या ठिकाणी 3, हा लिहितोय मी 3. ठीक आहे, त्यानंतर अधिकचं चिन्ह दिलं, त्यानंतर हा रिकाम्या जागा म्हणजे अधिकचं चिन्ह, त्यानंतर हा 8 लिहितोय, हे 8 लिहिले. त्यानंतर भागाकाराची क्रिया, त्यानंतर हा 4, हे केले मी 4. त्यानंतर वजाबाकीची क्रिया आणि मग 5, येईल लक्षात. हे मी व्यवस्थित असं लिहून घेतलं आहे. आता काय करायचं आहे, हे सोडवलं आणि याचं उत्तर जर तुमचं 33 निघालं तर हेच उत्तर आहे, ते काढायची गरज नाही. काढून पाहू आता आपण. पहा लक्ष द्या, हा कंस करून घेऊ. हा 12 गुणेला 3 अधिक 4 दुने 8, 8ला 4ने भागलं काय राहिलं, 4 दुने 8 वजा 5. ठीक आहे, आता पहिले हा गुणाकाराची क्रिया करा. 12 त्रिक हे झाले 36 अधिक हे 2 आणि वजा 5. ठीक आहे, आता पहिले यांची बेरीज करू. बेरीजची क्रिया पहिले 36 आणि 2 हे झाले आपले 38.
38 वजा 5, पहा लक्ष द्या, 38मधून 5 काढा, किती राहिले, 38मधून 5 गेले, हे राहिले 33. येईल लक्षात, म्हणजे आपलं हेच उत्तर बरोबर आहे. पहा इथे 33 आलेलं आहे. येईल लक्षात, हे जर 33 बरोबर येत असेल तर म्हणजे उत्तर आपली ही जी क्रिया हीच बरोबर आहे, ते काढायचीही तुम्हाला गरज नाही. आता येईल लक्षात तुमच्या. चला व्यवस्थित हे लिहून टाका. या पद्धतीने आपल्याला उत्तर या पद्धतीचे काढता येते. खूप कमी वेळात उत्तर मिळते, नाहीतर ऑप्शनवरून जातो म्हणलं तर बराचसा वेळ जातो. येईल लक्षात, काय करायचं, भागाकाराची क्रिया कुठे होऊ शकते याचा अंदाज काढायचा आणि त्या पद्धतीने हे ऑप्शन पाहायचे. येईल लक्षात. चला त्यानंतरचा एक नवीन प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 5, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलात, जर वजा म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे वजा, भागाकार म्हणजे अधिक, अधिक म्हणजे गुणाकार, तर खालील समीकरण सोडवा. हे समीकरण आपल्याला दिलं आहे. आपल्याला चिन्ह चेंज करायचे आहे. म्हणजे वजाच्या ठिकाणी भागाकार घ्या, गुणाकाराच्या ठिकाणी वजा घ्या, भागाकाराच्या ठिकाणी अधिक घ्या. येईल लक्षात तुमच्या. मग काय करता येईल, आपण पहिले तर सोडवणूक करून घ्यायची. पहा लक्ष द्या, काय करता येईल. 21 असं लिहिलं मी. वजा बाकीच्या ठिकाणी काय घ्याल तर भागाकार घ्या असं म्हणत आहे ते. भागाकार घेतला. गुणाकाराच्या ठिकाणी वजा बाकी घ्या, गुणाकाराच्या ठिकाणी वजा बाकी घेतलं. भागाकाराच्या ठिकाणी अधिक घ्या, अधिक घेतलं आहे आपण. ठीक आहे. चला त्यानंतर अधिकच्या ठिकाणी बघा, अधिकच्या ठिकाणी गुणाकार घ्या. हे गुणाकार घेतला आहे, इथे लिहितो मी 25. बस झालं आहे. हे सोडून आपल्याला उत्तर सांगायचं आहे. येईल लक्षात. बस काहीच करायचं नाही, चिन्ह चेंज करायचे आणि गणित सोडवायचं. आता साध्या पद्धतीचं गणित झालं, हे सर्वांना माहिती आहे कसं सोडवायचं. पहा पहिले कंस टाकून घ्या, भागाकाराची क्रिया. 3 7 21, वजा किती 16, अधिक 2 आणि गुणेला हा 25. यातला काय सोडवता, पहिले गुणाकार सोडवा. हा हे असंच लिहून घ्या, 7 वजा 16 अधिक 25 दुणे 50. येईल लक्षात. आता बेरीज कशाची करायची पहा. हा जो मायनसचा चिन्ह आहे हा 16चा आहे, हा काढून टाका, इकडे ठेवा 16 वजावाला. चला यांची बेरीज करू. पहा 50 आणि 7 हे किती झाले 57. ओके, 57 वजा 16. लक्ष झालं तुमच्या. चला हे वजाबाकी करून टाकू आता. इथच्या इथंच आपण पहा, या 7मधून 6 गेलं, 1 राहिला आणि 5मधून 1 गेला, 4 राहिली. या पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळते याचं 41. येईल लक्षात तुमच्या. हे चिन्ह आहे फक्त. चिन्ह या ठिकाणी जे दिलं आहे ते नाही पाहिजे आपल्याला, चिन्ह चेंज करून घ्यायचे. असं समीकरण लिहून टाकायचं आणि गणित सोडून टाकायचं. काय राहिलं उत्तर आहे 41. येईल लक्षात. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 5, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे, जर अधिक म्हणजे वजा, गुणाकार म्हणजे भागाकार, वजा म्हणजे गुणाकार, भागाकार म्हणजे अधिक, तर खालील समीकरण सोडवा. हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. पहिले चिन्ह चेंज करून घेऊ. पहा लक्ष द्या, काय होईल, समीकरण लिहून घेऊ. हे 17 अधिकच्या ठिकाणी काय येते पहा, अधिक म्हणजे वजा, वजा 15 लिहितो आहे. गुणाकार, गुणाकार म्हणजे भागाकार. ठीक आहे ना, गुणाकाराच्या ठिकाणी काय भागाकार, हा 3, वजा, वजा म्हणजे काय तर गुणाकार, हा गुणाकार 4 आणि भागाकार म्हणजे अधिक, अधिक हा 8. ही झाली आपली गणिताची मांडणी. ठीक आहे. या पद्धतीने गणित सोडवायचं आता आपल्याला. पहा पहिला हा भागाकाराला कंस करून घेतो आहे. 17 वजा 3 5 15. ओके, गुणिला काय 4 अधिक 8. यातलं काय सोडून घेऊ, हा पहिले गुणाकार सोडून घ्या. म्हणजे 17 वजा 5 चोक हा झाला 20 आणि अधिक 8. येईल लक्षात. आता मला एक सांगा, बेरजेमध्ये 17 आणि 8 आहे, हा वजा बाकी इकडे काढून टाका, वजा 20. येईल लक्षात. चला काय होईल पहा, 17 आणि 8 किती, 7 आणि 8 15, 15शी 5 राहिला 1, 1 आणि 1 2. याचा अर्थ 17 आणि 8 यांची बेरीज केली तर 25 उत्तर येते. आता 25 वजा हे 20 करून टाका आणि सोडून टाका. काय होईल, 25 वजा 20 केलं तर उत्तर मिळते तुम्हाला हे 5. येईल लक्षात. अशा पद्धतीने हे गणित सोडवता येईल. काय करायचं, फक्त चिन्ह जे आहे ते बदलून टाकायचे आणि साध्या पद्धतीने गणित सोडवायचं. येईल लक्षात. तर पहा, या प्रकरणावर महत्त्वाचे हे 5 प्रकार झाले आहे आपले. ठीक आहे. याच्यावरच आधारित जे काही क्रिया असते अजून ते घातांक तुम्हाला त्या प्रकरणामध्ये पाहायला भेटेल. काय, घातांकाच्या प्रकरणामध्ये तुम्हाला ते पाहायला भेटेल. तर या पद्धतीचे वेगवेगळे जे टॉपिक आहे ते व्यवस्थित करा, म्हणजे तुमच्या गणितीय क्रियेचे मार्क जाणार नाही. येईल लक्षात. चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबून जाऊ. आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नंतरच्या अवश्य मिळू. धन्यवाद.